हे जे माझे अध्यक्ष आहे ना पार्टीचे, जे खासदार आहे ते लोकसभेमध्ये बसतात आणि त्यांना 3 वेळा बेस्ट पार्लमेंटेरियन अवॉर्ड, ज्याला आपण टेम्पल ऑफ डेमोक्रेसी म्हणतो, त्या टेम्पल ऑफ डेमोक्रेसी मध्ये बसणारा त्याला उत्कृष्ट खासदाराचा अवॉर्ड मिळालेला आहे. आणि मला ही आश्चर्य वाटले जेव्हा मला असं सांगण्यात आलं, जेव्हा मी कोल्हापूरच्या जवळ होतं, की काही संघटन जे आहे विरोध करत आहे. मी म्हटलं आजच्या स्टेजवर तुमच्यापैकी कोणी शिकलेला असेल ज्या संघटनातले, बहुतेक नसणार शिकलेला, तर कोणीही एक त्या स्टेजवर या, आमच्या स्टेजवर या, आम्ही तुम्हाला बोलण्याची संधी देऊ की तुम्ही कशा प्रकारे आमचा विरोध करत आहे. आमच्या पक्षाने जेव्हा ऑपरेशन सिंदूर होता तेच असदुद्दीन अवैसी जगात फिरले, मुस्लिम कंट्रीजमध्ये जाऊन की कशा प्रकारे पाकिस्तान अशा प्रकारच्या दहशतवादी कारवाया आपल्या देशावर करत आहे, सामान्य लोकांना कशा प्रकारची त्यांची हत्या करत आहे, हे मुस्लिम देशामध्ये जाऊन सांगणारा एक पक्का भारतीय म्हणून असदुद्दीन अवैसीची ओळख. जेव्हा नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांचे जितके लोक आहे देशभक्त, पाकिस्तान आतंकवादी देश आहे पण आम्ही क्रिकेट खेळणार, आम्ही विरोध केला, आजही आमचा विरोध आहे. याच्यामध्ये काही दुमत नाही आहे की जगात सगळ्यात चांगली क्रिकेटची टीम कोणी असेल तर ते भारतीय क्रिकेट टीम आहे, याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. पण एक एशिया कप तुम्ही आणलं, त्याचा विरोध आम्ही केलं होतं आणि त्याचं कारण एक होता की आम्ही ते क्रिकेट टुर्नामेंट नाही खेळलं असतं तर आम्ही जगाला हे दाखवलं असतं की आम्ही टेररिझमच्या कसल्याही प्रकारचे कॉम्प्रोमाइज करणार नाही आहे. मग मॅच संपल्यानंतर खेळाडूंना हे सांगण्यात आलं होतं कि ऐसा बाइट दिया कि हम मैच जीतने के बाद हमने हाथ नहीं मिलाए. मग बॉलिंग करताना डोळे झाकले होते का? कॅच पकडताना हे नॉनसेन्स जे हे होतं ना, सगळ्यांना आनंद झाला, जिंकलं. पण नाही खेळलं असतं तर बहुतेक एक खूप मोठा संदेश आपण जगाला दाखवले असते की आम्ही हे बॉयकॉट या कारणाने केले की हे कंट्री जे आहे ते आमच्या देशावर, सामान्य लोकांवर अशा प्रकारचे वारंवार हल्ले करत आहे, फक्त पैशासाठी. कशामुळे खेळलं तुम्ही? मोदी है तो मुमकिन है, पण बीसीसीआई ला कंट्रोल करू शकत नाही तुम्ही कि नहीं बीसीसीआई को करना पड़ता है करके. वी हैव अ लॉजिकल रीजन. हम बीसीसीआई को, हम आईसीसी को हम कन्विंस करे होते, इंटरनेशनल क्रिकेट की बॉडी को हम कन्विंस करे होते कि हम ये खेल इसलिए नहीं खेल रहे हैं कि जो खिलाड़ी हमारे सामने है वो उस देश से आते हैं जहां पर सिर्फ आतंकवाद पनप रहा है करके. पण खेळलं तुम्ही. आणि आज महाशयने सुना असा स्टेटमेंट केलेला आहे की ऑपरेशन सिंदूर असू द्या किंवा क्रिकेट असू द्या, आपण जिंकणारच. ऑपरेशन सिंदूर ची तुलना तुम्ही क्रिकेटशी करू शकत नाही नरेंद्र मोदी साहेब. हे खेळ आहे, कोणी खेळणार, जिंकणार कोणी, पण ऑपरेशन सिंदूर कशामुळे झाला? सामान्य असा लोक काश्मीरमध्ये फिरत होते, आतंकवादी चलत चलत आले, टहलते टहलते हुए आए, धड़ाधड़ मार दिए, निकल के चले गए. काल तुम्ही त्या परिवाराचं काय हे होतं हे समजा की त्यांच्या घराच्या शेजारी जेव्हा फटाके वाजवत होते की आपण सेलिब्रेट करत आहे की आपण पाकिस्तानी, ज्या परिवारातले लोक आपले जीव दिलेले आहे त्या घटनेमध्ये, त्यांच्यावर काय क्या बीत रही होंगी उनके ऊपर, आप सोचिएगा. तुम्ही अनेक टीव्ही